गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. मिसेस होममेकरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काय मग झाली सकाळ? सकाळ झाल्यानंतर काय असतं आपल्या गृहिणींचं की डब्याला काय करायचं, नाश्त्याला काय करायचं, जेवायला काय करायचं. हे मोठे प्रश्न आपल्या पुढे असतात. पण आज काय झालं, सकाळी सकाळीच इतकी छान फ्रेश अशी मेथीची भाजी विकायला आली होती. तर मी मस्तपैकी 2 जुड्या घेतल्या आज मेथीच्या. पण आता मेथीच्या जुड्या मी घेतल्या खऱ्या, पण मग आवडीने खाणारं कोण आहे घरामध्ये? मेथी कोणीच नाही. मग आता भाजी करण्यापेक्षा मला असं वाटलं, आता काय असं करू की सगळेजण आवडीने पण खातील. तर मी असं ठरवलं की आता मेथीचे पराठेच आज करते. आणि मस्तपैकी टेस्टी टेस्टी मेथीचे पराठे आज मी करणार आहे आणि सगळ्यांना ते खाऊ घालणार आहे. चला मग आता जाऊया किचनमध्ये. मेथी तशी मी निवडून ठेवली आहे. आता त्याचं प्रिपरेशन आता आपण करूया. आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत मेथीचे पराठे. त्यासाठी मी मेथी घेतलेली आहे, गव्हाचं पीठ आहे, चणा डाळीचं पीठ आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण मिरची, लसण, जिरं याचा ठेचा टाकणार आहोत. त्यानंतर ओवा, थोडीशी कसुरी मेथी, त्यानंतर लाल तिखट, हिंग, हळद आणि धनेपूड. थोडेसे तिळही आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यामध्ये टाकूया मिरचीचा ठेचा. तुम्ही जितकं तिखट खात असाल तेवढा ठेचा आपण यामध्ये टाकूया. त्यानंतर तिखट, हे बेसिक मसाले आपण यामध्ये टाकले. त्यानंतर ओवा क्रश करून घेतला आहे मी हाताने, तो आणि कसुरी मेथी आपण यामध्ये टाकूया. त्यानंतर तीळ आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं आता मिक्स करून आपण याचा एक डो तयार करून घेऊया. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं तेलही टाकलेलं आहे. त्यांनी पराठे सॉफ्ट येतात. आणि एक गोष्ट मी सांगायला विसरले, यामध्ये मी मळताना थोडंसं दहीसुद्धा घातलेलं आहे. दह्यामुळे सुद्धा हे पराठे सॉफ्ट होतात, कडक होत नाहीत. चला तर मग बनवूया आता आपण याचे मस्तपैकी गरमागरम पराठे.